वेलकम बैक टू चैनल वंस गाइस। मेरा नाम है आशीष गायकवाड़ और स्वागत है आप सभी का फिर से एक बार हमारे इस यूट्यूब चॅनल पे। दोस्तों, आजचा जो व्हिडिओ असेल हा मराठीमध्ये असणार आहे। फार महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातील एनएचएम कर्मचारी आहात, जर एनएचएम अंडर तुम्ही कार्यरत आहात, तर तुमच्यासाठी फार आनंदाची मोठी बातमी आहे। एक नवीन जी-आर 30 जून रोजी आलेला आहे। आता याबाबत आपण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, की काय आहे, कसं आहे, कोणासाठी आहे, पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, फायनल वर्डिक्ट काय असेल, माझं ओपिनियन याबद्दल काय आहे, कोणासाठी काय फायदेशीर आहे, कोणाला याच्यातून वगळण्यात आलं आहे आणि कधीपासून या सर्व गोष्टी जो काय जी-आर आहे तो आपण समजून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही जी-आर बघितलाच असेल, जर जी-आर माहिती नसेल, बघितला नसेल, वाचला नसेल तर इफ पॉसिबल त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्या ठिकाणी येऊन तुम्ही जी-आर वाचू शकता। आता या इकडे मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाईड करून सर्व जो जी-आर दिलेला आहे, त्याच्यामध्ये जे काही 20 मुद्दे दिले आहेत, 18-20 मुद्दे दिलेले आहेत, ते सर्व मुद्दे आणि सर्व काही गोष्टींना व्यवस्थित समजून त्यानंतर सिम्प्लिफाय करून मी तुमच्यासमोर ठेवणार आहे, जेणेकरून आपल्यालाही समजेल, व्यवस्थितरित्या समजेल आणि मग तुम्हाला जो तुमचा फायनल डिसिजन आहे किंवा त्यावर काय पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे तुम्हाला म्हणजे एक त्यावर तुम्हाला तथ्य मांडता येईल अशा पद्धतीने आपण आज समजणार आहोत। सो एक जी-आर आला आहे, एनएचएमचा जी-आर आला आहे 2026चा। याचं पूर्ण विश्लेषण आपण बघणार आहोत, जो की 30 जून 2026ला आला आहे। यामध्ये 10 वर्ष सेवा करणाऱ्या एनएचएम कंत्राटदारी कर्मचाऱ्यांसाठी हा जी-आर आलेला आहे। कोणासाठी आहे तर हा जे एनएचएम मध्ये 10 वर्ष ज्यांचे झालेले आहेत अशा लोकांसाठी हा जी-आर आलेला आहे। सो हा जी-आर काय आहे आणि का आला? पहिली गोष्ट तर हा जी-आर आला का? का आला? तर एनएचएम मध्ये अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे कंत्राटी कॉन्ट्रॅक्च्युअल द्वारे काम करत आहेत, कंत्राटची पद्धतीने काम करत आहे। 10 वर्ष सेवा पूर्ण करूनही नोकरीमध्ये स्थैर्य नाहीत। 10 वर्ष, काहींना त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष झालेले आहेत। तरीही म्हणजे एक प्रश्न असतो, की नोकरीवर जात असताना तरी एक प्रश्न असतो, की काय उद्या मला म्हणजे मी जॉबवर आहे की नाही? म्हणजे एक अशी परिस्थिती नाही आहे हो, की बाबा माझा जॉब जाईल. म्हणजे ती स्टॅबिलिटी किंवा ती सिक्युरिटी अशी नव्हती. सो स्थैर्य नव्हतं, स्टॅबिलिटी नव्हती. वारंवार अनेक गोष्टींबाबत मागण्या केल्या झाल्यात, निवेदनं देणं झालं. अनेक गोष्टी करून मागण्या केल्या गेल्या, की यावर काहीतरी पॉझिटिव्ह रिएक्शन असेल, यावर काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय आला पाहिजे. सो अनेक गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून निर्णय घेतला आणि हा जी-आर आला. लाँग टाईमचा, लाँग पेंडिंग हा निर्णय होता. लाँग पेंडिंग डिमांड होती आणि त्यानंतर जाऊन आता हा मंत्रिमंडळाने निर्णय जाहीर केला। याची जर आपण एक टाईमलाईन बघितली, या संपूर्ण निर्णय येण्यामागं किंवा जी-आर येण्यामागची जर टाईमलाईन बघितली, तर 14 मार्च 2024 मध्ये एक पहिला शासन निर्णय झाला। त्याच्यानंतर 4 नोव्हेंबर 2025 मध्ये मंत्रिमंडळाने त्या निर्णयाला मान्यता दिली। 17 नोव्हेंबर 2025 मध्ये समिती स्थापन झाली आणि 25 जून 2026 ला अंतिम मंत्रिमंडळाचा निर्णय आला आणि हा 30 जून 2026 म्हणजे काल जी-आर जारी झाला, हा जी-आर आला। हे संपूर्ण जी टाईमलाईन आहे, हा जो जी-आर आहे यामधील दिलेल्या माहितीनुसार आहे. कुठल्याही गोष्टी आपल्या मनाच्या वगैरे नाहीये. जे काय आहे संपूर्ण माहिती ह्या महाराष्ट्र शासनाचा जो जी-आर आलेला आहे, त्याच्यावर आधारित आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा लोगो लावलेला आहे। हे यासाठी आहे, इट शोज की जी काही माहिती आहे ती संपूर्ण त्या जी-आर मधील माहिती आहे। ठीक आहे. त्यानंतर ही झाली टाईमलाईन. आता कोण पात्र आहे या जी-आर नुसार आणि या जी-आर नुसार होणारे फायदे किंवा तोटे जे काही असेल त्यासाठी कोण पात्र आहे किंवा अपात्र आहे? पहिली गोष्ट, पात्र कोण आहे? तर ज्या लोकांना 10 वर्ष किंवा अधिक कंत्राटी सेवा करून झाले, 10 वर्ष ज्यांची सेवा झाली आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे, अशा लोकांसाठी हे आहेत। यामध्ये जे सेवामध्ये काही तांत्रिक खंड जे पडतात सेवेमध्ये ते वगळून पूर्ण सेवा काउंट केली जाईल 10 वर्ष आणि 25 जूनचा या ठिकाणी टाईम दिलेला आहे 25 जून 2026. सो तोपर्यंत ज्यांना 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, सेवा देऊन झालेला आहे, ते लोक या ठिकाणी पात्र आहेत. जे एनएचएम अंतर्गत कार्यरत कर्मचारी आहेत, अशांसाठीच आहेत. एनएचएम अंडर जे आहेत, जे एनएचएमच्या प्रॉपर एनएचएम अंडर येतात, ॲज अ एनएचएम नर्स असतील, एएनएम नर्स असतील, जे सर्व कर्मचारी एनएचएमच्या अंडर येतात. एक एक्झाम्पल दिला मी नर्सचा, कारण आपलं चॅनल नर्सिंगचं आहे त्यामुळे. सो अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी हे आहेत. 10 वर्षापेक्षा कमी सेवा जर झाली असेल तर तुम्ही अपात्र आहात. कट ऑफ डेट दिलेली आहे. ठीक आहे. सो त्याच्या नंतर जर तुमचे 10 वर्ष होत असेल किंवा त्याच्या आधी तुमचे 10 वर्ष कंप्लीट होत नसतील, तर तुम्ही अपात्र आहात. ॲज पर द ऑल द जे फायदे, जे बेनिफिट्स आहे या जी-आर नुसारच्या, ते मुख्य काय म्हणजे मुख्य
काय या ठिकाणी डिमांड पूर्ण झाली आहे हे आपण पुढे बघणारच आहोत, परंतु पात्रता ही आहे ही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुमची 10 वर्ष सेवा झाली नसेल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात. ठीक आहे. त्यानंतर किती लोकांना फायदा होणार आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. 15,010 असे कर्मचारी आहेत ज्यांना या गोष्टीचा या जी आर नंतर फायदा होणार आहे. राज्यभरातील सर्व NHM कर्मचारी असे लोक जे पब्लिक हेल्थ सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आहेत, सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी आहेत, ज्यांना एकदाचा मिळणारा हा विशेष लाभ आहे. विशेष बाब म्हणून हा जी.आर किंवा विशेष बाब म्हणून कन्सिडर करून 15,010 जे कर्मचारी आहेत यांना याचा फायदा होणार आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. एकाच वेळी इतक्या सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. आता असं नाही की फायदा होणार आहे, त्यासाठी त्यांनी देखील 10 वर्ष 12 वर्ष त्यापेक्षा जास्त कालावधी काम केलेलं आहे, सेवा केली आहे. त्यामध्ये जॉब सिक्युरिटी नव्हती, त्यामध्ये प्रश्न होते की उद्याचं भविष्याचं माहिती नाही, काही नाही, आणि त्यानंतर आता हा निर्णय त्यांच्यासाठी घेण्यात आलेला आहे. सो इतके लोक 15,010 कर्मचारी आहेत की ज्यांना या गोष्टीचा लाभ होणार आहे. त्यानंतर मुख्य निर्णय काय आहे? मुख्य निर्णय जो की सर्वात महत्वाचा आहे या जी.आर मध्ये दिलेला आहे की अधिसंख्य पदे म्हणजे सुपर न्यूमररी पोस्ट हे निर्माण केले जाणार आहे. अधिसंख्य पदे म्हणजे काय हे आपण पुढे बघणारच आहोत. बट अधिसंख्य पदे निर्माण होणार आहे, सरकारने हे मंजूर केलं आहे. यासाठी पात्र कर्मचाऱ्यांना त्या पदावर समायोजन केलं जाईल. जेही पात्र कर्मचारी, पात्रता आपण बघितलंय की 10 वर्ष जर सेवा झालेली असेल किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असेल कट ऑफ डेट पर्यंत, सो त्या कर्मचाऱ्यांना समायोजन केलं जाईल आणि यासाठी जो लागणारा खर्च आहे किती काय तो पुढे बघूयात. तो खर्च हा शासनाने मान्य केला आहे. सो हा मुख्य निर्णय आहे की अधिसंख्य पदे निर्माण केली जाणार आहे आणि पात्र कर्मचाऱ्यांना समायोजन केलं जाईल आणि त्यासाठीचा लागणारा संपूर्ण जो खर्च आहे, वार्षिक खर्च आहे, तो सरकारने, शासनाने मान्य केलेला आहे. सो ही एक चांगली, हा निर्णय जो की स्वागतार्ह आहे असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता महत्वाचा आपला विषय, महत्वाचा गोष्ट अधिसंख्य पदे म्हणजे काय? अधिसंख्य पद कशाला म्हणू? अनेक लोकांना कदाचित माहिती असेल किंवा नसेलही. अधिसंख्य पदे म्हणजे जे रेग्युलर सँक्शन पोस्ट नाहीत, जे दरवर्षी येतं ना की इतके पदांवर भरती, तितक्या पदांवर भरती, ती तशा पद्धतीचे हे पद नाहीत. हे अधिसंख्य पद म्हणजे तशा पद्धतीचे पद नाहीत. हे एम्प्लॉई स्पेसिफिक टेम्पररी पोस्ट असणार आहेत. म्हणजे जोपर्यंत कर्मचारी आहेत तोपर्यंत ती पद अस्तित्वात आहे. कर्मचारी गेल्यावर हे पद संपेल. म्हणजे एक कुठलाही कर्मचारी हे XYZ कर्मचारी आहे, जोपर्यंत ते कार्यरत आहे, जोपर्यंत ते सेवा देत आहे, तोपर्यंत ते अधिसंख्य पद जी असेल ती अस्तित्वात असेल. एकदा ते संपले म्हणजे एकदा ते त्यांची सेवा संपली किंवा त्यांनी रिटायरमेंट घेतली, सेवा संपली, किंवा मृत्यू झाला, तर त्या केसमध्ये म्हणजे तो कर्मचारी आता त्या पदावर नाहीये आणि जसाही त्या कर्मचारी पदावरून गेला जाईल तर ते जे पद आहे ते पद संपणार आहे. अशा पद्धतीने हे आहे, याला बोलतात अधिसंख्य पद. सो असं रेग्युलर पद नाही. जसं की समजा कोणी एक पद असतं, जसं की कुठलंही नर्सिंग ऑफिसरचं पद आहे. मग ती व्यक्ती पुढे जाऊन रिटायर होते, प्रमोशन वगैरे भेटतं, रिटायर होते आणि ती जी पोस्ट आहे ती रिकामी राहते, वेकंट राहते. त्यानंतर मग त्याच्यावर रिक्रुटमेंट होते. अशा पद्धतीने रिक्रुटमेंट होत असतं. परंतु हा जो पद आहे, अधिसंख्य पद आहे, हे त्या प्रकारचं नाहीये. रेग्युलर जे नेहमीसारखं जे रेग्युलर जे सँक्शन पोस्ट असतात तशा पद्धतीचं हे पोस्ट नाही. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कर्मचारीचं रिटायरमेंट झाला, मृत्यू झाला किंवा त्यांनी जर रिझाइन केलं तर त्याच्यानंतर ते पद संपल. हा एम्प्लॉई स्पेसिफिक पोस्ट असते. त्याला बोलतात अधिसंख्या किंवा सुपर न्यूमररी पोस्ट. ठीक आहे. हे समजून घेणं महत्वाचं होतं. त्यानंतर आता हे पद आणि वेतन हे कसं ठरवलं जाईल? आता या जी.आर नुसार कशा पद्धतीचं पद आणि कशा पद्धतीने हे वेतन ठरवलं जाईल? तर सध्याचं जे पद आहे त्याच्याशी समकक्ष पद, नियमित पद शोधले जाईल. समकक्ष नियमित जे परमनंट पोस्ट आहे ते शोधलं जाईल आणि जर तसं उपलब्ध नसेल तर इतर विभागातील जे काही समकक्ष पद आहे ते शोधलं जाईल आणि त्याच्यानुसार कंपॅरिझन करून तुमची सेवा, तुमचे कर्तव्य, तुमचे कार्य, तुमची स्किल्स आणि अनुभव ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याचं कंपॅरिझन करून मग तुमची वेतन निश्चित केले जाईल. आता यामध्ये वेतन श्रेणी सुद्धा निश्चित केलेली आहे. वेतन श्रेणीचा कुठला विचार केला जाईल तो सुद्धा सांगितला, ते आपण पुढे बघणार. सो सध्याचे जे काही पदवर कर्मचारी कार्यरत आहे त्याच्यानुसार समकक्ष नियमित पद बघितलं जाईल, कंपॅरिझन केलं जाईल आणि त्यानुसार त्यांचं वेतन जे काय आहे त्या समकक्ष पदानुसार वेतन श्रेणी निश्चित केली जाईल. ठीक आहे.
आता यासाठी वेतन श्रेणीचा विचार आला. मग वेतन काय असेल? तर वेतन 7व्या आयोगानुसार त्यांची वेतन श्रेणी ठरवली जाईल. 7th पे कमिशन विचारात घेत मग मिनिमम बेसिक पे जो आहे त्या समकक्ष पदाचा त्यानुसार. फॉर एक्झाम्पल समजा नर्स आहे, तर मग समकक्ष पदामध्ये त्या डिपार्टमेंटच्या सारखंच समान अशी पद जर आहे, त्यांचा जर बेसिक पे आहे, एक्झाम्पलसाठी जर आपण विचार केला तर 35,400 जर बेसिक पे असेल, तर अशा नर्सेसला तितक्याच ज्यांच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण केलं आहे, ते अधिसंख्य पद जर एखाद्याचं 35,400 आहे, तर त्यांना सुद्धा इतकंच बेसिक पे भेटेल आणि त्याच्यानंतर पुढचे त्यासाठीचे जे बेनिफिट्स असतील त्यासोबतचे ते भेटतील. हा एक जस्ट एक एक्झाम्पलसाठी आपण घेतला आहे. सो 7th पे कमिशन विचारात घेतलं जाईल आणि मग त्या समकक्ष पदाचा मिनिमम जो बेसिक पे आहे तो त्या कर्मचाऱ्यांसाठी, एनएचएम कर्मचाऱ्यांसाठी लागू केला जाईल. त्यानंतर याच्यामध्ये फायदे काय भेटतील आणि कोणाला भेटतील? कोणाला भेटतील हे पुढे बघूयात. फायदे काय भेटणार आहेत? तर सॅलरी प्रोटेक्शन असणार आहे. आतापर्यंत काय होतं, की बाबा कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. अनेक गोष्टी होत होत्या. सॅलरी फिक्स नव्हती किंवा भेटेल नाही भेटेल अनेक गोष्टी त्यामध्ये होते. सो सॅलरी आता प्रोटेक्टेड आहे. तुम्ही सेवेमध्ये जे होते त्यावेळेस तुमची जी शेवटची जी सॅलरी होती, हे जी आर लागू होण्या अगोदरची जी शेवटची सॅलरी होती ती इट विल बी प्रोटेक्टेड. त्यानंतर त्याच्यावर विचार केला जाईल, त्याच्यावरती होईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला महागाई भत्ता भेटणार आहे, प्रवास भत्ता भेटणार आहे आणि हा जॉब जो तुमचा आहे तो स्टेबल असणार आहे. म्हणजे तुम्ही परमनंट जोपर्यंत तुमचं रिटायरमेंटचं एज येत नाही, 58 वर्ष या ठिकाणी रिटायरमेंटचं दिलं आहे. जोपर्यंत तुम्ही रिटायर होत नाही तोपर्यंत तुम्ही परमनंटली त्या पोस्टवर असणार. तुम्हाला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट संपलाय तुमचा, 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, आता असं होणार नाही. यू विल बी परमनंट. स्टेबिलिटी तुमची राहणार, की बाबा आता हा जॉब जोपर्यंत माझी सेवा संपत नाहीये तोपर्यंत आहे. जसं परमनंट कर्मचाऱ्याचं असतं त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आहे. डीए भेटणार आहे, टीए भेटणार आहे, सॅलरी प्रोटेक्शन तुमचं असणार आहे आणि तुमची जॉब, सर्वात महत्त्वाची गोष्ट जॉबची तुम्हाला सिक्युरिटी आता मिळालेली आहे. आतापर्यंत प्रश्न होता, की बाबा किती वर्ष अजून हे करणार, किती वर्ष हे चालणार, तर आता तुमची सेवा संपेपर्यंत हे आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची या निर्णयाद्वारे, या जी-आरद्वारे हा महत्त्वाचा फायदा आपल्यासाठी झालेला आहे, सर्व एनएचएम कर्मचाऱ्यांसाठी. आता कोणाला काय काय मिळणार आहे ते बघितलं. बट याच्या लिमिटेशन सुद्धा आहेत, की या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन भेटणार आहे. एम्प्लॉयी स्पेसिफिक पोस्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रमोशन भेटणार नाही. करियर प्रोग्रेशन, जे ॲन्युअल करियर प्रोग्रेशन असतं ते या ठिकाणी नसणार आहे. पेन्शन आहे, फॅमिली पेन्शन ज्याला आपण म्हणतो ते होणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं की इतर शासकीय सेवांमध्ये होत असतं, की अनुकंपावर भरती होते. जर समजा त्या ठिकाणी कर्मचारी जोही कार्यरत आहे, तो किंवा ती त्याच्या जागेवर अनुकंपावर भरती केले जात असतात. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी बिकॉज इट इज सुपर न्यूमररी पोस्ट, अधिसंख्य पदं असतील, तर यावर अनुकंपाने भरती कुठल्याही प्रकारची केली जाणार नाही. हा एक त्याचा लिमिटेशन आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर कोणी जाऊन पुढे जाऊन विचार करत असेल, की असं होईल, नाही, असं होणार नाही. ही फक्त अधिसंख्या पद आहे. करियर प्रोग्रेशन असेल, फॅमिली पेन्शन, पेन्शन, प्रमोशन या ठिकाणी नाहीये. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो, की तुम्ही सरकारी आहे, परंतु पूर्ण सरकारी नाही. पूर्ण सरकारी का नाही? तर सरकारी कर्मचारी जे पर्मनंट आहे त्यांना प्रमोशन भेटतं, करियर प्रोग्रेशन आहे, त्यांना पेन्शन्स अवेलेबल आहेत. ते या ठिकाणी भेटणार नाही. एनएचएमचे जे कर्मचारी आहे, ज्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे, त्यांच्यासाठी ह्या गोष्टी भेटणार नाही. सॅलरी प्रोटेक्टेड आहे, डीए आहे, टीए आहे, परंतु पेन्शन आणि प्रमोशन नाही भेटणार. ठीक आहे. सो हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाच्या काही अटी या ठिकाणी कंडिशन्स आहेत, की पद व्यक्तिसापेक्ष आहेत, म्हणजे त्या व्यक्तीच्या लिमिटेडच आहेत. फॉर एक्झाम्पल समजा मी एक एनएचएम कर्मचारी आहे. माझ्यासाठी मग समकक्ष पद जर शोधलं गेलं, कंपॅरिझन केल्यानुसार मला त्या पदावर पोस्ट करण्यात आलं आणि त्यानुसार माझं वेतन श्रेणी ठरवण्यात आलं. मला तो वेतन अदा करण्यात आलं. जोपर्यंत मी 58 वर्षाचा होत नाही तोपर्यंत मी त्या पदावर असणार आहे. माझं रिटायरमेंट झाली, ते पद संपून जाईल. त्याच्यानंतर पुढे त्यावर कुठलंही रिक्रुटमेंट होणार नाही. अशा पद्धतीचं हे असणार आहे. व्यक्तिसापेक्ष असणार, नवीन भरती त्या ठिकाणी होणार नाही. कर्मचारी गेल्यावर पद संपून जाईल, जे की आपण प्रिव्हियस स्लाइडवर बघितलंय. मग आता याचे पद कशा पद्धतीने संपवलं जाईल? जर कोणी राजीनामा दिलाय, निवृत्ती झाली आणि मृत्यू झाला, तर त्या केसमध्ये त्या पद्धतीने अशा 3 कारणाने हे पद संपवू शकतं किंवा संपवलं जाईल. ठीक आहे. सो हे लक्षात घ्या. ह्या काही महत्त्वाच्या अटी आहेत. त्यानंतर
आपले काही प्रश्न असतात, की बाबा हे रेग्युलरायझेशन आहे का? हा जो जी-आर आहे, सो ॲज पर द जी-आर हे जे काही झालेलं आहे, एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला लाईव्ह सेशनमध्ये, की आता हे पर्मनंट झाले आहेत का? रेग्युलर झालेले आहेत का? रेग्युलरायझेशन आहे का? सो इट इज नॉट रेग्युलरायझेशन. हा रेग्युलर जॉब झालेला नाहीये. हा रेग्युलर नाहीये. जी तुमची सर्व्हिस आहे ती ॲडजस्ट केलेली आहे. सर्व्हिसमध्ये ॲडजस्टमेंट केलेलं आहे, परंतु फुल रेग्युलरायझेशन नाही झालेलं. पूर्णपणे तुम्ही परमनंट नाही झालेले. का? आपण बघितलं काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अवेल केल्या गेल्या आहेत, परंतु काही गोष्टीचे लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टींचे कंडिशन्स आहेत. त्यामुळे पूर्णपणे रेग्युलरायझेशन या ठिकाणी नाहीये. हा एक रेग्युलर जॉब नाहीये. तुमचं रिटायरमेंट झालं, पद संपला. त्याला रेग्युलर जॉब हा असतो, की बाबा तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर तुमची पोस्ट खाली होते. मग नंतर पुन्हा त्या ठिकाणी भरती होते, जे की या ठिकाणी होणार नाहीये. सो इट इस नॉट अ रेग्युलर सर्व्हिस तुमची जी आहे त्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे. त्यामध्ये ॲडजस्टमेंट केलेलं आहे. तुमच्यासाठी जे मागण्या होतात एन-एच-एम कर्मचाऱ्यांचे त्या या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे शासनाद्वारे. सो इट इस नॉट अ रेग्युलर जो तुमचा विचारला जाणारा प्रश्न होता, सर्वात मोठा प्रश्न होता, की रेग्युलराइज केलं गेलं आहे का? तर नाही. ठीक आहे. त्यानंतर कोणाला फायदा होणार नाही? आता या ठिकाणी आपण बघितलं फायदा कोणाला होणार आहे. तर एक्सक्लुडेड कॅटेगरीज आहेत, ज्यांना 10 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस झाली आहेत आणि या इथून पुढचे जे फ्युचर रिक्रुटमेंट होणार आहे, त्या लोकांना याचा फायदा होणार नाही. कट ऑफ डेट नंतर म्हणजे ज्यांचे 10 वर्ष पूर्ण होतात कट ऑफ डेट नंतर 25/6 जी तारीख दिलेली आहे, त्याच्यानंतर जे लोकांना 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांना या गोष्टीचा, या जी-आरचा फायदा होणार नाहीत. हे एक्सक्लुडेड कॅटेगरीजमध्ये आहे. आणि पुढे जेही काही हायरिंग होईल, जे काही रिक्रुटमेंट होईल, ते आउटसोर्सिंगद्वारे किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल भरती त्यांची पुढे या ठिकाणी होणार आहेत. हे देखील महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घेणं आहे. ज्यांना 10 वर्षापेक्षा कमी सेवा होतात, फ्युचर एन-एच-एम रिक्रुट्स आणि कट ऑफ डेट नंतर ज्यांना 10 वर्ष होतात, त्यांच्यासाठी हे अवेलेबल नाहीत. ह्या गोष्टीचा लाभ होणार नाही. ते एक्सक्लुडेड आहेत आणि पुढची जी भरती असेल ती कॉन्ट्रॅक्च्युअल होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा तुमचा प्रश्न असतो किंवा यावर फायनल वर्डिक्ट काय? की आर्थिक परिणाम जो होणार आहे, यासाठी आर्थिक मंजूर दिलेली आहे. तर ती किती? 1153.60 कोटी रुपये वार्षिक खर्च यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आता पॉझिटिव्ह काय आहे, की जॉब सिक्युरिटी तुम्हाला भेटते. सॅलरी स्ट्रक्चर जो तुमचा होता, तो आता बेटर झालेला असेल. जो बेटर होईल त्याच्यानंतर तुम्हाला पेन्शन भेटणार नाही, परंतु प्रमोशनही भेटणार नाही आणि हे पूर्णपणे रेग्युलरायझेशन नाही. हा जो निर्णय आहे, हा आत्तासाठी थोडासा दिलासा देणारा जरी असला, तरी ह्या ज्या गोष्टी कदाचित एन-एच-एम कर्मचारी अपेक्षा करत असतील, की हे भेटलं पाहिजे, पेन्शन भेटली पाहिजे, प्रमोशन भेटलं पाहिजे, फुल रेग्युलरेशन झालं पाहिजे. तर हे आत्तासाठी तरी असं झालेलं नाहीये. कदाचित यासाठी पुन्हा मागणी केली जाईल. पुन्हा मागणी केली जाऊ शकते, की पेन्शन मिळावी, पेन्शनसुद्धा मंजूर करण्यात यावी आणि यासाठी प्रयत्न करण्यात यावे. कदाचित आपण अपेक्षा करू शकतो, की येणाऱ्या दिवसांमध्ये यासाठी होईल, नाही होईल. परंतु आत्ताचा जो जी-आर आलेला आहे, त्यानुसार ह्या गोष्टी आहेत, की तुमच्यासाठी इतका आर्थिक जी खर्च आहे, वार्षिक खर्च आहे, तो मंजूर करण्यात आला आहे. जॉब सिक्युरिटी देण्यात आली आहे. तुमचे जे सॅलरी स्ट्रक्चर आहे एन-एच-एम कर्मचाऱ्यांचं, ज्यांना 10 वर्ष झालेले आहेत सेवेमध्ये, तो बेटर करण्यात आला आहे. परंतु पेन्शन नाहीये. ठीक आहे. तुम्हाला प्रमोशन नाहीये आणि फुल रेग्युलरायझेशनची जी अपेक्षा धरण्यात येत होती, ते देखील नाही आहे. सो तुम्हाला काय वाटतं, हा जो निर्णय हा पुरेसा आहे का? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि या निर्णयानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुमचं काय मत आहे, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच आम्हाला कळवा. या व्हिडिओमध्ये बस इतकंच मी अपेक्षा करतो. या व्हिडिओनंतर ह्या जी-आर बाबतीत तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्याचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळेल. ज्यावेळेस मी पोस्ट करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि असेच अपडेट साठी आमच्या चॅनलवर तुम्ही बनवून राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम.